पहिला बॉल ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिला बॉल टाकून झालाय. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल देखील आली आहे. पंकज पुन्हा एकदा या बॉलेचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली. अगदी चांगलं जज केलं, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप झाली आहे सागर पाटीलची. नक्कीच हे कदाचित तुम्हाला महाग देखील पडेल, कारण सागर पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. सातत्याने मोठे फटके खेळणं हा त्याचा स्वभाव राहिलाय. परंतु या मॅचच्या माध्यमातून जीवनदान मिळालंय. अर्थातच संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल का पाहूया सागर. परंतु षटकातील पुढचा बॉल या वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटक्यामागे चुकीची निवड त्या ठिकाणी आपण पाहतोय. सरळ बॅटने धावा येत असताना मात्र या प्रकारचा फटका खेळणं गरजेचं होतं का, हे नक्कीच विचारात असेल त्या ठिकाणी फलंदाज सागर. कारण मागच्या बॉलवर षटकार लागला होता आणि त्यानंतर मात्र एक चुकीचा फटका, ज्यावर सिंगल आली आहे. षटकातील पुढचा बॉल पंकज पुन्हा एकदा या बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. 10 धावा धावफलकावर स्थिर आहेत. फक्त 3 ओव्हरची ही मॅच. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला. बॉल थांबत नाहीये. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. अगदी गोलईच्या वेगाने बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 14 धावा. एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. पोगाव टीमच्या माध्यमातून टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये ठोकलं त्या ठिकाणी 14 धावा. नवीन गोलंदाज उमंग येतोय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पाहूया उमंग कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकामध्ये तर 14 धावा खर्च झाल्यात. या ठिकाणावरनं नक्कीच कमबॅक खूप महत्त्वाचा आहे टीम भाटालेसाठी. तर त्या उलट टीम पोगावचा विचार केला, हे सातत्य जर पुढे पाहायला मिळालं तर एक चांगली धावसंख्या, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. यात तील मात्र शंका नाही आहे. थोडं स्पीडअप करा भाटाले टीम. षटकातील पहिला बॉल उमंग. बॉलिंग ट्रॅकवर गोरसाई विलेज हेंडकडनं या बॉलेचा बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. अठरा बॉलची ही मॅच. अर्थातच 35 ते 40 धावा असणं खूप गरजेचं आहे, कारण या मॅचच्या माध्यमातून, या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय की 70 बॉलचा वापर झालाय. अर्थातच धावांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळतोय. या बले जोरदार अपील, पंच समज नाहीयेत. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्त्वाची आहे या सामन्याच्या दृष्टिकोनातून. मात्र या ठिकाणी अधिक एक धाव या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आली आहे. लेग बॅचच्या स्वरूपात या 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय.
या बलेस परिपूर्ण बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय उमंग मालीच्या माध्यमातून. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर 40 चौकार 49 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेत आज संपूर्ण दिवसभरात. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू निर्धाव गेलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. पहिल्या षटक 14 धावांचं तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा अचूक लाईन अँड लेंथ मेंटेन केली आहे टीम भाटाले. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा सलगचा तिसरा चेंडू निर्धाव जातोय. काय कमालीचं षटक अतिशय दमदार गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच आवश्यकता देखील होती टीम भाटालेसाठी कारण पहिलं षटक थोडी मागडी गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र हे कमबॅक उमंग मालीच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल तुषार शेलके मात्र आज त्या लयमध्ये नाहीये. चौथा बॉल निर्धाव खेळलाय त्या ठिकाणी. हे मात्र फार कमी वेळा आपण पाहत असतो तुषार फलंदाजी करतोय आणि धावा येत नाहीयेत. परंतु यावेळेस नक्कीच गोलंदाजी खूप छान झाली आहे. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 17 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर निलेश माली येतोय. आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट गोरसे आयोजित जय बजरंग चषक 2024चा हा पहिला दिवस. आज मात्र संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये मिळेल. आवाज भिनार सोबत कोणता संघ खेळेल नक्कीच हे मात्र या मॅचमध्ये स्पष्ट होईल. टीम भाटाले वेळ थोडा कमी खर्च करा. आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर निलेश आलाय. निलेश मालीचं हे शेवटचं अंतिम षटक. समोर आपण सागर पाटीलला पाहतोय. षटकातील पहिला बॉल या बलेस खाली क्षेत्र निवडला. कट केलाय. फलंदाज सागरच्या बाट मधून येतोय हा चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. नक्कीच वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केला होता. खाली क्षेत्रातून चेंडू थर्डमॅन सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. 4 धावा आल्या सागरच्या बाटमधून. धावफलक 4 ने पुढे सरकले. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच या फटक्याचा विचार केला तर या फटक्यामागे जवळजवळ 10 पैकी 8 खेळाडू जे आहेत ते अयशस्वी पाहायला मिळतात. तरी देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या फटक्याला भरपूर मान्यता आहे. भरपूर जोमाने आनंदाने हा फटका खेळला जातोय. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तुषार शेलके देखील नक्कीच 2 वेळा बीट झाला होता या फटक्याच्या नादात. आणि आता मात्र या वेळेस सागर पाटील देखील फटक्यामागे चुकीची निवड करतोय. एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळाली. 22 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. फॉलो मध्ये चेंडू अडवलाय. रनआउटची विकेट. फलंदाज बाद तुषार शेलके.
तर फक्त आणि फक्त 5 धावांचं योगदान तुषारच्या बॅटमधून आला. 9 चेंडू खेळला आणि त्यामधील 6 बॉल जे आहे अर्थातच पूर्ण 1 षटक निर्धाव खेळलाय. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. त्रिमूर्ती मैदानाच्या आतमध्ये जो नॉन स्ट्रायकर आहे. आता मात्र टीम पोगावचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ तुमच्याकडे आहे काही करण्यासाठी. त्या दरम्यान निलेश माली बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज टीम भाटालेचा विचार केला तर पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी दिसते. त्याचबरोबर पूर्णपणे चार्ज झाला हा संघ. या आधी देखील 2 मॅचेस जिंकल्या आणि त्यानंतर या मॅचमध्ये देखील परफॉर्मन्स चांगला आहे. वाडा बॉल अतिशय सुरेख अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्णपणे बीट केले फलंदाज सागरला. अगदी काही इंचेस यष्टी वाचली आहे त्या ठिकाणी सागरची. शेवटचा बॉल निलेश माली या गोलंदाजाचा. 22 धावा धावफलकावर स्थिर आहेत. सुरुवात काय अप्रतिम झाली होती. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. या वेळेस अतिशय दमदार फटका. बॉल थांबत नाहीये निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 28 धावा धावफलकावर आहेत. 29 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम पोगावने टीम बाटाले समोर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा तर उर्वरित 2 षटकामध्ये 14. अशा प्रकारे बनल्यात 29 धावांचं लक्ष आहे. हा 50वा षटकार या स्पर्धेतील सागर पाटीलच्या बॅटमधून आलाय. ओम साई लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. चांगलं टेलिकास्ट. यस 29 धावांचे लक्ष आहे. या धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया आपण माझे परम मित्र आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ झेडके भिवंडी. झेडके गावचा हा गोड आवाज पहिला बॉल पासून आपण या ठिकाणी ऐकतोय. मोनिश पाटील पाटील पाटील. नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं या उत्तरार्धामध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो जे ब्राह्मण बाटाळे संघ एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर पोगाव संघ हनुमान पोगाव संघ आपल्याला संघा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि टार्गेटचा जर विचार केला तर 28 धावा फलकावरती बनवलात. 29 धावांचं आव्हान आहे. ते म्हणजेच जे ब्राह्मणदेव भाटाळे संघाच्या समोर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 41 चौकार जोडलेत.
50 षटकार कंप्लीट झालेत. मागचा जो 6 आपण पाहिला तो 50वा षटकार होता आणि पहिलाच दिवस आहे सिद्धेश्वरजी. अजून 2 दिवस या स्पर्धेचे बाकी आहेत. उद्याचा दिवस आणखी रंगतदार असणार आहे, आणखी एकास एक भारी संघ. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर 33,981 टोटल व्ह्यूवर्स या स्पर्धेला ओम साई मूवीजच्या माध्यमातून भेट देऊन गेलेत. म्हणजे टोटल 33,000. उद्याचा दिवस सुपर सॅटरडे आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये साविंद्रेच्या विपक्षामध्ये धामणगाव, वा जबरदस्त मॅच. तदनंतर हायवे दिवेच्या विपक्षामध्ये गुंदवली, तदनंतर निंबवलीच्या विपक्षामध्ये खारबाव संघ पाहायला मिळेल. तदनंतर काल्हेरच्या विपक्षामध्ये केवनी, आणखी एक जबरदस्त मॅच. आणि रांजणोळीच्या विपक्षामध्ये कासार वडवली, वा दमदार मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे उद्याचा दिवस विसरून चालणार नाही. या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका. एकास एक भारी संघ आणि एकास एक रफ अँड टफ मॅच. पण चालू असलेल्या मॅच कडे जाऊयात. 29वे संवाद. पहिला बॉल वा शरीरावरती आदळलाय आणि तदनंतर पंचांचा इशारा, लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं जाते. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 29चा पाठलाग करताना 1 आकड्यावरती. प्रयाग आणि प्रेमची जोडी मैदानामध्ये, ज्याने आतापर्यंत मला आठवतं की पहिल्या मॅचमध्ये जो टार्गेट दिला होता तो विदाऊट लॉस चेस केला होता. त्यामुळे हे 2 बॅटर्स आहेत ना, हे या मॅचमध्ये फार इम्पॅक्ट करतील. त्याचा रोल मोठा आहे. लवा फुलटॉस चेंडू स्वतःच्या फलुत्रूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अडवला गेल्या. प्रेम जिथे बॅटिंग करतात, एक स्टायलिश खेळाडू आहेत प्रेम. सन्माननीय श्रीरंगजी केने साहेब यांचा इथे शुभागमन झालाय, समाजसेवक गोरसे गावचे. आणि त्याचबरोबर मुकेशजी केने साहेबांचं देखील इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे अडवू नाही शकत. चेंडू वेगाने सरळ धडक देतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता आला 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या टोटल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 5 आकड्यावरती. ज्ञानेश्वर आहेत गोलंदाजीवरती. हा ॲक्शन रिप्ले आपल्या समोर. फार वेगाने मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता आणि अलॉंग दी कॉर्पेट चेंडू इतका वेगाने गेला ना सरळ चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या मदतीनं 5 धावा फळकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 3 षटकांची आपण मॅच पाहतोय. पुढचा बॉल उडवायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि सरळ त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जातोय. मस्तकवर दस्तक. 4 धावा चौकार. लगातार दुसरा चौकार पाहायला मिळाला. दरम्यान सन्माननीय जितेंद्रजी ठाकरे साहेब गोरसाई गावचे गोड व्यक्तिमत्व समाजसेवक यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या गोरसाई गावचे आणि सावंदे गावचे जे सगळे सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक आपण इथपर्यंत पोहोचला असाल तर आपणा सर्वांस विनंती आहे की ही स्पर्धा आपलीच हक्काची स्पर्धा आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम. आमची नजर तुमच्यापर्यंत पोहोचते. आम्ही नक्कीच अनाऊन्समेंट करतो, पण जे नकळत आमच्या दृष्टीपासून दूर आहेत त्यांना सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान सन्माननीय योगेशजी केणे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि आपल्या व्यासपीठावरती देखील ते आगमन त्यांचं झालेलं आहे. त्यांना मी विनंती, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू आहे, ऑफ साइडला दर्शवला गेलाय आणि सरळ कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय. सडक पिकडक बेधडक चौकार. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिला गेला तर जोडल्यात टोटल 14 आकड्यावरती. आता विजयासाठी इक्वेशन पाहिलं तर 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हा पहा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती 15 धावांची गरज. चेंडूचा खेळ राहतोय 12. यानंतर विजयी संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण लढताना पाहणार आहोत आवाज बिनार या संघाला. 12 चेंडू 15ची मॅच. आजच्या दिवसात खूप सारे रफ अँड टफ मॅच पाहिले. अनेक सारे मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहिलेत. जिथे कुकसे संघ होता, पोगाव होता, कारिवली संघ, कामतघर संघाला पाहिलं, कव्वाड संघ, भाटाळे, तदनंतर सरवली, भिनार, कोपर आणि साविंद्रा अशा अनेक साऱ्या संघांना आज लढताना पाहिलंय. पण आता चालू असलेली मॅच आपण जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पोगाव संघाला पाहतोय. आणि 12 चेंडू 15ची मॅच राहिली आहे. यातला विजेता संघ लढणारे आवाज बिनारच्या विपक्षात.
बॉल तयार, यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला स्ट्रेटला, अगदी सरळ रेषेमध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 15. आता 11 चेंडू आणि 11 मध्ये 14 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहेत. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग, सक्सेसफुली 2 धावा कंप्लीट केलात. हे दोन्ही बॅटर्स आहेत ना चेसिंग मध्ये मास्टर्स आहेत. प्रेम आणि प्रयागला जर पाहिलं तर, कारण की ज्या पद्धतीने त्यांना धावा जोडायच्या आहेत, कुठे वेग वाढवायचं, कुठे मॅचला शांत करायची त्यांना ठाऊक आहे. अनेक सारे व्ह्यूवर्स शुभेच्छा देत आहेत आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण जर लाईव्ह पाहताय चॅनल, तुम्हाला या स्पर्धेच्याबद्दल ज्या पण कमेंट्स किंवा प्रतिक्रिया किंवा एखाद्या संघाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर लाईव्हच्या माध्यमातून देऊ शकता. हा बॉल जाईल हवाई सफर सरळ सीमारेषेच्या बाहेर. अजून एक मोठा फटका 6 धावांकरिता प्रयागच्या बॅटमध्ये. ज्या पद्धतीने आम्ही चर्चा करत होतो की तुम्हाला शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा कोणत्या संघाला द्यायच्या असतील तर आमच्या लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव बनवली जाते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, ट्रिपलमध्ये देखील कन्वर्ट होईल का? स्ट्रायकर एंडला थोडंसं धोका आहे, पण सावरलं गेलं आणि 1 नव्हे 2 नव्हे तर टोटल 3 धावा पळून काढल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगला आहे आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 26 आकड्यावरती. 8 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. बोला तयार, ओ उडवलाय आणि यावेळेस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झटका क्रमांक पहिला. प्रेम माघारी परततील. नवीन बॅटर जितू माळी, आणखी एक मोठं नाव बाटाळे संघाकडनं. या हंगामामध्ये बाटाळे संघाने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. मागच्या हंगामामध्ये देखील पाहिलं होतं की चांगला परफॉर्मन्स होता, पण खूप सारा खडतर प्रवास देखील त्यांनी केला होता. पण नवीन हंगाम जशी सुरुवात झाली ना, परफेक्शन्स आणि खूप चांगले दाखवले. त्यावेळेस पहा जितू माळी सेन्सिबल क्रिकेट खेळताना स्वतःवरती पूर्णपणे नियंत्रणबद्ध 2 धावा तिथे कंप्लीट केला. ठाऊक होतं की मॅच ऑलमोस्ट आता आपल्या हातामध्ये आले, त्यामुळे कोणत्या प्रकारचा जास्त घाई न करताना किंवा आणखी जास्त विकेट न गमावताना मॅचला क्लिअर करायची आहे. त्याच अनुषंगाने हलक्या गतीने खेळून काढला गेले. धावा फळकावरती बनवल्या 2. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. हे देखील या क्रिकेटच्या पटलावरती होताना पाहिले. 6 मध्ये 1 धाव देखील रोखली गेली आहे, पण तसा प्रकारचा बॅटल किंवा त्या प्रकारचा पॉझिटिव्हनेस मैदानामध्ये टीम पोगाव संघाला द्यावं लागेल. नेव्हर गिव्ह अप. कधी गिव्ह अप करू नका. परिस्थिती कधीही बदलू शकते. मी अनेकदा एका गोष्टीचं उदाहरण नेहमी देतो की बघा, ज्यावेळेस टीम भिनार संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, जीवनामध्ये ना मित्रांनो कधी गिव्ह अप करू नका. मी अनेकदा एक एक्झाम्पल देत असतो की बघा, ज्यावेळेस सशासोबत कासवाची शर्यत लावली होती त्यावेळेस कासवाला ठाऊक होतं की ससा जिंकणार आहे. ससा फार फास्ट आहे, पण कासव का जिंकला की त्याने कधी गिव्ह अप नाही केला. ह्यावेळेस पहा, पहिला बॉल, पहिला झटका बसलाय. मॅच गरम होईल की काय? तापू शकते मॅच. धक्का क्रमांक पहिला बसलाय. 5 मध्ये 1 धावेची गरज आहे. येणारे सिद्धेश्वर पाटील, येणारे पुढचे 2 ते 3 चेंडू डॉट किंवा विकेट मिळाले ना, मी म्हणेन की पोगाव संघ मॅच जिंकू शकते, पण त्यासाठी मॅच अजून सोडायची नाहीये. ते एक वाक्य आपण नेहमी ऐकतो ना, ब्रीद वाक्य, की शर्यत अजून संपलेलं नाही, कारण की मी अजून जिंकलेलं नाही आहे. जिथपर्यंत जिंकत नाही ना तिथपर्यंत लढत राहा आणि एकमेव पर्याय लढणं. ॲक्शन रिप्ले पहा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, बॅटची टॉप एज लागली, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि एक सुंदर झेल टिपली गेली. चेंडू क्रमांक 2. ओ यावेळेस वाईड चेंडू. संपली मॅच. चला लगेचच आवाज भिनार आणि त्यांच्या विपक्षामध्ये विजयी संघ अर्थात जय ब्राह्मणदेव भाटाळे. एक जबरदस्त मुकाबला, एक जबरदस्त फाईट. आजच्या दिवसातील क्वालिफायरची अंतिम शेवटची मॅच.
सन्माननीय योगेशी केने साहेबांना मी विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर श्रीरामजी केने साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. दरम्यान सुदर्शनजी शेळके साहेब आणि मनोजजी चौधरी साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक मध्ये. आपणास विनंती करेन की आपण या. लगेचच जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील